हाय नमस्कार सर्वांना। तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज दहीहंडी आहे। तर दहीहंडी निमित्त आमचं मानवपार्क मित्र मंडळ जे आहे ते आता सज्ज झालेलं आहे। आज आम्ही जी दहीहंडी आहे ती आज आम्ही सगळेजण मिळून एकत्र सेलिब्रेट करणार आहोत। आमचे 5 थराचा आमचा गोविंद आहे। तर आता बघू इथे काय काय होणार आहे। तर आता इथे प्रथम तर सर्व इथे नाश्त्याची जी सोय आहे ती केलेली आहे। तर नाश्त्याला ते काय बघू आपण। आता नाश्ता वगैरे करून आता आपण निघणार आहोत थेट डोंबिवलीला। तर आजचा जो प्रवास आहे आमचा कसा होणार आहे आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळणार आहे हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर आता आपण प्रथम आलो नाश्त्याला, बघू आपल्याला नाश्त्याला काय मिळतं। आणि आपली मानवपार्कची जर्सी आहे, हे यंदा ब्ल्यू कलरचं टी शर्ट सर्वांनी छापलेलं आहे। आणि आपली बघू आपण स्पेशल आहे, स्पेशल जर्सी आपली ढाक्कू माकुमची। तर आपल्या मानवपार्क मित्र मंडळाने पोह्याचा जो पोहा आहे नाश्त्याला पोहा ठेवला, बघू शकता इथे सगळे आनंद लुटतायत लिंबू पिळून मस्तपैकी। तर आता आपला जो नाश्ता वगैरे होता तो झालाय। तर आता आपली ही जी मानाची हंडी आहे, नेहमी आपण मानवपार्क मधून जाताना जी आपली मानाची हंडी असते ती फोडूनच आपण बाहेरच्या हंड्या आहेत त्यांना सलामी आणि फोड्यासाठी आपण नेहमी जात असतो। तर ही आहे आपल्या मानवपार्कच्या मानाची हंडी, ज्याची आता आपण प्रथम पूजा करणार आहोत। पूजा करून झाल्यानंतर आपण तिला बाहेर नेणार आहोत बांधण्यासाठी। बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। ढाकुमाकुम 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 गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका। खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका। 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार, 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार। गोविंदा आला रे। तर फायनली आम्ही डोंबिवलीला पोहोचलो होतो। बघू शकता की इथे आम्ही भरपूर असा इथे रश होता। इथे बरेचशी मंडळं आली होती दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी। आता मी तुम्हाला पुढची बाजू दाखवतोय, ही पुढची बाजू आहे। बघू शकता इथे गोकुळ अष्टमीचा आनंद घेण्यासाठी लहान पोरगी सुद्धा इथे आहे। वेगवेगळ्या मंडळाची लोक इथे आली होती। आणि इथे बघू शकता चक्क इथे एक थर आहे जे 5 थराची हंडी लावली होती, तो गोविंद पूर्ण इथे फिरत होता। बघू शकता तुम्ही इथे। आणि इथे दहीहंडीचा कार्यक्रम चालू होता, पण इथे वेगळाच कार्यक्रम चालू होता, बॉडी बिल्डिंगचा कार्यक्रम चालू होता इथे। बघू शकता वेगवेगळे पोर आपले टी शर्ट काढून आपली इथे बॉडी दाखवत होते। तेवढ्यामध्ये इथे आमच्या बॉडी बिल्डरच्या बाजूला आम्हाला निंजा चाचा बघायला भेटला। बघू शकता हा निंजा चाचा आहे। आणि इथे आपली महाराष्ट्राची संस्कृती लावणीचा कार्यक्रम सुद्धा इथे दहीहंडीमध्ये चालू होता। बघू शकता इथे लावणी चालू होती। आणि इथे ना लावणी चालू होती, तर मला ना ते वेगवेगळं दृश्य बघायला भेटलं। तुम्हाला दिसतंय का? तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो इथे वेगळं दृश्य मला काय बघायला भेटलं। लावणी अशी उत्कृष्ट इथे लावणी चालू होती। तर ही लावणी चालू असताना या खिडकीतून बघू शकता हे आजोबा घरामध्ये उभे राहून आपल्या खिडकीतून लावणीचा आनंद घेत होते। बघू शकता तुम्ही आगळा वेगळा असा नजारा। आणि डोंबिवलीमध्ये आता आमच्या मानवपार्क मित्र मंडळाचा पहिला गोविंदाला 5 थर लावण्याची इथं आम्हाला संधी मिळाली। तर हे आमचं जे पथक आहे आणि आपले लगेचच 5 थर लावायला घेतले।
आणि 5 थर लावून झाल्यानंतर आमच्या पोरांचा जो आनंद आहे तुम्ही बघू शकता की ते आनंद करत होते. तर आता आमची आम्ही जी हंडी ज्या हंडींना सलामी देत होतो त्या हंडींना आता आमची बऱ्याचशा आम्ही हंड्यांना सलामी दिलेली आहे. तर आता आम्ही सगळे पोरं जे आहेत सगळे थकलेले आहेत. तर आता आम्ही इथे डोंबिवलीमध्ये एक खूप मोठं ग्राउंड आहे बघू शकता तुम्ही, आणि ते बरेचसे असे पथक आहेत जे इथे जेवायला आलेले आहेत. तर आम्ही पण इथे जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. तर आमचा जेवणाचा मेनू आहे तो तुम्हाला मी दाखवतोय. बघू शकता आपला हा जेवणाचा मेनू जो आहे आपला मी तुम्हाला दाखवतो. ही आपली इथे आहे पावभाजी बनवली आपण. आणि बघू शकता कल्याणमध्ये ही अशी आगळी वेगळी इथे दहीहंडी लावली होती. पूर्ण चिखलामध्ये होते. बघू शकता सगळेजण हे चिखलामध्ये उभे होते. आणि इथे ना आपल्या मराठी सिनेसृष्टीचे कलाकारही सुद्धा आले होते. बघा तुम्ही पृथ्वी प्रताप आणि रोहित माने हे 2 कलाकार आपल्याला इथे बघायला मिळाले. आणि इथे सुद्धा आमच्या मानोपर मित्र मंडळाने लगेच आपले 5 थर लावायला घेतले. खूप चिखल होता तिकडे. चिखलामध्ये आमचे जे गोविंदा होते एकदम फास्टमध्ये त्यांनी आपले 5 थर लावले. आणि मी सुद्धा इथं आनंद घेतला. माझा मित्र अनिकेत त्याने मला खांद्यावरती घेतला. मी पण घेतलं आपलं मस्तपैकी डान्स करायला. आणि फायनली आमचं दहीहंडीचा जो आमचा आजचा सण होता तो आम्ही साजरा केला. आणि आता आम्ही निघालो आमच्या थेट घरी. तर आता जो आपला ब्लॉग होता तो इथेच संपला. माझी व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.